आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ही डबडबी संपली वाटतं. मी काय म्हणते मम्मी साहेब, वॉन्टेड घ्या. हंटेड? ओ मम्मी, हंटेड नसते, वॉन्टेड असते. ती वॉन्टेड. तीच तीच. कळी बघा जरा राखीचा वास गेला का ती. बोला की मेली नो. थांबा मम्मी, जाईल तो वास हळूहळू. आव मम्मी, ती डुप्लिकेट माल सोडा. ही ओरिजिनल माल आहे. ह्या दगड्याचं तर 3 अंग कसा घासा म्हणजे निघून जाईल तो वास. घ्या धरा. वास काय चमडी मी निघल. नको डोक्यात वेटा आहे का? मम्मी, पंकजदाचा फोन आला होता. तात्यासाहेब येतात. तू सगळं आवरून घे, मी त्यांना घेऊन येतो. तात्यासाहेब असं अचानक कार्य असतं. हे सगळी काही चल ती आवरा पटपट पटपट. चल ठेव. अगो बाई, तात्यासाहेब कधी आलं म्हणायचं? तब्येत पाणी समजा ठीक आहे ना? सपने, चहा पाणी विचारलंस का तात्यासाहेबांनी? विचारलं पण ते तात्यासाहेब काय ना तुम्हाला चहा काफी सरबत का आता जेवणच करून जाता येईल? केलाय. काल मम्मी साहेबांनी ओतून घेतलं होतं स्वतःवरच, पण अर्धा कॅन आहे शिल्लक. आणा दे, घेऊन या. टाका माझ्या अंगावर, पेटवा मला. हो तात्यासाहेब, असं काय म्हणताय? 1000 वेळा सांगितलं होतं हे लग्न व्हावं, ही देवाची इच्छा आहे. हे आपल्याला घडवून आणायचंय, निभावून न्यायचंय. जरा काय माझी पाठ फिरली लगेच दिवस घटस्फोट इथे. माझी मुलगी मंजू, तिचा संसार असा उद्ध्वस्त होतोय, तिथं लग्न मोडतंय, मी बघत बसू? त्याच्यापेक्षा अंगावर वगैरे टाकून पेटवून घेतो मी. कुठे आहे ते? अहो तात्यासाहेब, तात्यासाहेब कुठे ठेवलं डॉक्टर? तात्यासाहेब ऐका माझं. तात्यासाहेब काय काय तुमचं? आधी माझ्या मनात तुमच्याबद्दल किती कौतुक 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 होता. आता माझ्या मनात फक्त तुमच्याबद्दल तिरस्कार 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 आहे. लांब राहायचं, लांब राहायचं. जाणून घेणार मी स्वतःला. तात्यासाहेब ऐका माझं. मी पाया पडतो तुमच्या, माफी मागतो. मम्मी तुम्ही माफी माग. तात्यासाहेब प्लीज ऐका. होय तात्यासाहेब, चुकलं आमचं, माफ करा. अहो तुम्ही देव आहे आमच्यासाठी. देवच आमच्यावर कोपऱ्यात कसं? कशाचा देव आणि कशाचं काय? एका शब्दाची किंमत ठेवली माझ्या.
असं कसं म्हणतात तात्यासाहेब भाऊ? तुम्ही आहे म्हणून सत्य आहे, आमचं हे घर आहे. अहो खरंच पाया पडते तुमच्या, चुकलं आमचं, माफ करा आम्हाला. आता काय फायदा? आता काय फायदा? माझ्या मुलीचं घर मोडलं, सत्याचं घर मोडलं, संसार मोडला माझ्या मुलीचा. स्वतःच्या डोळ्यासोबत स्वतःच्या मुलीला हळूहळू मरताना बघण्यापेक्षा स्वतःला संपवलेलं कधीही बरं. कुठे रॉकेल? कुठे रॉकेल? कुठे? अहो तात्यासाहेब तुमच्या हट्टीपणा सोडा प्लीज. काय करू? कसं? हे काय हित आहे? ते सपने काय करत होते, तुला खोबलं काय का? हो तात्यासाहेब ऐका और मला तात्यासाहेब माझी शपथ आहे तुला. बोल. तात्यासाहेब तात्यासाहेब ऐका. तात्यासाहेब हो तात्यासाहेब सत्या तात्यासाहेब असं समजून घेत नाही. तात्यासाहेब ऐका. तात्यासाहेब ऐका माझं. तात्यासाहेब अहो तात्यासाहेब चुकलं माझं. तात्यासाहेब माझं चुकलं. अहो तात्यासाहेब असं करू नका. तात्यासाहेब ऐका माझं. तात्यासाहेब तात्यासाहेब असं करू नका. मी माफी मागतो तात्यासाहेब. आता जळतोय मी, काळीच जळतोय माझं. आता वाटतंय माझ्या काळजावर कोणीतरी राखेल टाकलंय आणि काडी लावली पेटून दिलंय मला. खावलं मी. ज्या घरासाठी मी एवढं केलं ते घरच माझ्याशी असं वागलं. या घराची आपला संपला होता. पंकज, असं वाटतंय माझ्या काळजावर कोणीतरी सपासप वार केलेत आणि ते कुणी केलेत? या घराने. आता या घरात पुन्हा येणार नाही. सत्या कॉंग्रॅच्युलेशन. म्हणजे फायनली मोकळी झाली सुद्धा कटकटीपासून, हा ना? आणि माझा मार्ग मोकळा केलास. प्रिया, सह्या केल्या म्हणजे घटस्फोट होत नसतोय. कोर्टासमोर घटस्फोटाची कारणं सिद्ध करावी लागतात, तरच होतोय घटस्फोट. अगं ती प्रोसेस असते. कधी कधी दोघांना बोलवून समज देतात, कधी कधी एकत्र राहायला सांगतात, तर कधी कधी वेगळं राहिल्याचं पुरावं मागतात. पण मी तर अजून तिथंच राहते की. ए मंजू, तू ह्यांचं काय ऐकू नकोस ग. आणि तसंही तुम्ही दोघांनी सही केली आहे ना कागदांवर. मग काय फरक पडतो? कोर्टाने विचारलं तर सरळ सांगायचं मुळात लग्नच मान्य नव्हतं. विषय संपला, लगेच घटस्फोट मिळेल तुला. मंजू, मंजू काय झालंय? अकस्मात, अविश्वसनीय. तुझ्या घटस्फोटाबद्दल ऐकलं, ऐकून अतिशय वाईट वाटलं. लाख वेळा समजून सांगितलं त्या सत्याला, अजिबात नाही ऐकलं त्यांनी माझं. जन्मोजन्मी हाच पती मिळो म्हणून फेरे घेतले तू, आणि या जन्मात साथ सुटली. मरावं असं वाटतं मला, अजिबात जगावं असं वाटत नाही. फार यातना होतात माझ्या मनाला. जगून आता काही उपयोग नाही, काही उपयोग नाही जगून. तात्यासाहेब, तुम्ही नका वाईट वाटून घेऊ. काय करू बघ, वाईट लोक वाटून घेऊ मग काय करू? तो परिवार इतकं वाईट वागला तुझ्याशी,
संपलं नातं. त्या परिवाराची नातं संपलं. तुटली सगळी नाती. असं नका करू, असं अंतर देऊ नका त्यांना. बघा बघा, तो परिवार इतका वाईट वागला माझ्या मुलीशी, पण त्यांच्याबद्दल एक वावगा शब्द खपवून घेत नाही ही माझी मुलगी. मला माफ कर, तुझा संसार नाही वाचू शकलो मी. हे बघा, मी त्या घरची सून नाही राहिली, पण तुम्ही मला मुलगी मानले ना स्वतःची. मी कायम तुमची मुलगी राहील. आहेसच आहेसच तू माझी मुलगी. तू माझी मुलगी आहेच. काय ते काय झालं ते अतिशय वाईट झालं. असं घडायला नको. त्या देवाची आणि तुम्हा दोघांची इच्छा होती वेगळं होण्याची. जे काय होतं ते चांगल्यासाठी होतं असा माझा विश्वास आहे. आपण ते स्वीकारायचं. अखंड सौभाग्यवती हो, असंच म्हणणार मी. चला येतो येतो चला. या दोघांचे जे वकील आहेत ना, त्यांना बोलावून घ्या. त्यांच्याशी जरा हितगुज करतो मी. हो ठीक आहे तात्यासाहेब, लगेच बोलून घेतो. तात्यासाहेब, शिव सत्य कधीच तुमचं उपकारी सरलं नाही आणि तुमच्या शब्दाबाहेर बी गेला नाही. पण मी तुमचं मन नाही मोडणार तात्यासाहेब. मी नाही देणार घटस्फोट. मला माझ्या घरात शांती पाहिजे. या निबळटला ह्या घराच्या बाहेर काढा. 2 दिवसात हिला घटस्फोट दे, नाहीतर ही राखेल अंगावरून पेटून देईन सकाळला. काळी चढतंय माझं. ज्या घरासाठी मी एवढं केलं ते घरच माझ्याशी असं वागलं. या घराची संपला. अगदीच वाईट नको राहायला. बोलू का ह्याच्याशी? म्हणजे याच्या बी मनात राग नको राहायला आणि माझ्या बी. पण पुन्हा याच्यावरनं कावलं तर नको. उगाच शब्दाला शब्द नको वाढायला. हे बघा, जाण्याआधी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते,
हे लगीन खरंच एक अपघात होता. जाणून बुजून मी नव्हते लग्नाला उभी राहिले. जशी तुमची इच्छा नव्हती माझ्याबरोबर संसार करायची, तशी माझी बी नव्हती खरंच. पण आता घटस्फोट झाला की आपण दोघं बी मोकळू. तेव्हा मधल्या काळात कळत न कळत माझ्याकडनं काही चुका झाल्या असल्या तर माफ करा मला. वाघमारे, कळत न कळत कसं बी असू दे, पण तुम्ही माझ्याशी लग्न केलं ना, हीच तुमची सगळ्यात मोठी चूक होती आणि कायम राहील. मी म्हणतो तसं जर नाही झालं तर आता 4 मेणबत्त्या लावल्या, नंतर चूल आणून ठेवीन खुर्चीच्या खाली. मंजू आणि सत्याचा घटस्फोट झाला नाही पाहिजे. त्या दोघांचा संसार टिकला पाहिजे. तो घटस्फोट कसा नाही झाला पाहिजे हे बघायचं तुमचं काम आहे. कायदा वाकवा, कायदा फिरवा, कायदा वळवा, हे सगळं कसं करायचं ही तुमची जबाबदारी आहे. मी तयार आहे साहेब, मी एका पायावर तयार आहे. पण तात्यासाहेब, केस कोर्टात आहे तात्यासाहेब. आम्ही होकार दिला तरी जज साहेब. आता 4 मेणबत्त्या आहेत, 8 पेटवीन मी आणि 1 तास करीन कॅन्डल लाईट डिनर. तात्यासाहेब, आता बसायची पण अडचण होणार आहे. तुम्ही बोलाल तसंच करू, पण तात्यासाहेब प्लीज प्लीज सोडा आम्हाला. प्लीज सोडा तात्यासाहेब आम्हाला, प्लीज. कौतुक कौतुक केवळ कौतुक. देवा, तू नक्की कसली परीक्षा बघत होतास माझी ते तुझं तुला माहित. पण माझी काहीच तक्रार नाही, कारण मला खात्री माझ्या नशिबात जे काही चांगलं असेल ते तू मला देशीलच. आज माझ्या मनावरचं वज्ज थोडं कमी झालंय बघ, कारण या जबरदस्तीच्या नात्यातनं सगळे मोकळे होतील आज. या नात्याची गाठ सुटावी एकदाची, एवढंच मागणं आहे तुझ्या पुढे. तात्यासाहेब, आपण एवढे प्रयत्न केले, पण घटस्फोटाचा निर्णय घ्यायचा तो घेतलाच की त्यांनी. आणि तो सत्या तुमच्या शब्दाबाहेर जाईल असं कधी वाटलंच नव्हतं. सत्या माझ्या शब्दाबाहेर जाईल असं मला कधी वाटलं नव्हतं, पण तो माझ्या शब्दाबाहेर का गेला, कोड काही सुटायला तयार नाही. तात्यासाहेब, तात्यासाहेब, सत्या आणि बलमा आलेत, बोलू का त्यांना आता?
या. माफ करा तात्यासाहेब, माफ करा. जेव्हा माझी साथ द्यायला कुणीच नव्हतं ना, तेव्हा तुम्ही माझ्या पाठीशी उभं राहिला. पण तुम्हाला बी माहित आहे की सत्या तुमच्यासाठी जीव बी देऊ शकतोय. मी तुमचा शब्द मोडला फक्त आणि फक्त मम्मीसाठी. कारण तात्यासाहेब, तिला जर जीवाचं काही बरं वाईट केलं असतं ना, तर मी स्वतःच्याच नजरेतलो पडलो असतो. स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो. म्हणून मी तुमचा शब्द मोडला. आणि मला हे बी माहिती आहे की तुमचा हेतू चांगलाच होता. म्हणजे तुम्हाला माझ्या आणि वाघमेरांच्या संसाराची काळजीच होती. पण मला, मम्मीला आणि स्वतः वाघमाऱ्यांना मी हे नातं नको होतो. मग तुम्हीच सांगा, असं कुणालाच नको असलेलं हे नातं मी कसं धरून ठेवणार तात्यासाहेब? मी अडकलोय हो तात्यासाहेब, अडकलोय. तुम्ही सांगा तात्यासाहेब, मी काही चुकीचं केलं का?